डिंपल काय? ही बघ साखरपुड्याला मांडव घालायला लागल. मागच्या बारीला सांगितलं होतं ना त्यालाच सांगूया. हा हा आणि आचारी बी चांगला होता त्यालाच सांगून टाकू. आणि देण्या घेण्याच्या साड्या, शालू, टावल, टोपी हा ही बी लागल. आणि डॉक्टरांना अंगठी बी करावी लागेल की ग. पुढं सांग की. डिंपल अगं तुझं डॉक्टरांसंग लगीन ठरले ना याचाच आनंद इतका आहे. ही आपली झोळी फाटकी आहे ती विसरूनच गेले बघ. पुरी माफ कर. या वेळेला बी आम्ही जास्त हाऊसमौज नाही करू शकत का तुझी. मम्मी तू का मनाला लावून घेतेस? अगं मागच्या बारीला तुम्ही माझी जेवढी हाऊसमौस केली ना तीच लय झाली बघ माझ्यासाठी. ह्या बारीला लगीन आहे आपण थोडक्यात करूया पण थाटात करूया. अगं पण आमच्याच्यानं जेवढं होतंय तेवढं करणारच की. ऐक ना पप्पांना जास्त काय काम लावू नको. त्यांना बरं नाही माहित आहे ना तुला. आणि ऐक तुला काय बी मदत लागली ना तर माझ्या भाऊ नाम्या दादाला सांग. आणि तू स्वतः काही गडबड करू नको आणि टेन्शन तर अजिबात घेऊ नको. गुणाची ग बाई माझी. आमची जशी काळजी घेते ना तशी नवऱ्याची पण घे आणि सुखानं संसार कर. अगं पण आधी लगीन तरी होऊ दे ना. बरं अजून कशा कशाची लिस्ट बनवायची लवकर सांग. हा 5 मन लाकडं मसनात पोचवायला. आवाज काय बोलताय? हा इथं नातीचं लगीन ठरलंय शुभ कार्य आहे घरात आणि अभद्र कसलं बोलता व? मग काय बोलू दुसरं? एवढं सांगते तरी तुमच्या डोक्यात शिरणा. सगळं पालत्या घाड्यावर पाणी. तुमचं मेंदू नासल्यात का त्या बाय भुलवेशी लगीन करून हिच्या आयुष्याचं वाटोळं करताय? काय वाटोळ आहे व त्याच्यात? हा डॉक्टरांसारखा देव माणूस हुडकून बी गावणार नाही. माझ्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल आणि आपली पोरगी आपल्या डोळ्या देखत राहील. आणि डॉक्टर बी तिची चांगली काळजी घेतील की. पण नाही तुम्हाला चांगलं झालेलं बघवतच नाही. मागच्या यायला बी असाच नाट लावला. असाच मांडवात तोंड पाडून बसलं. असा नाट लावला ना चांगली कामं होत नाहीत. म्हणून माझ्या लेकीचं लगीन ठरवणं झालंय. पण या बारीला माझ्या लेकीच्या लग्नात कुणाला येऊ देणार नाही. आधीच सांगते तुम्हाला बी नाही. हो गावात नाही झाड आणि यंदाला आलाय पाड. अशी गत आहे ह्यांची. किती बी बोंबला तरी बी हिच्या डोक्यात शिरत नाही. आणि त्यात हिची लेखी आईची माया आणि पोर जाती वाया. त्या बाय भुलव्यानी आहे ना सगळ्यांना भुलवून टाकलंय. त्याची झाले बुडकी त्याच्या पालखीचा निघाला धूर. त्याच्या नॉनशेचं झालं वाटोळं. त्याच्या किरडीचा मोडला बांबू. शेवटी मला त्या डिंपल बरोबर लग्नासाठी होकार द्यावा लागलाच. या लग्नामुळे काही लचांड माझ्या मागे लागलं तर सोडणार नाही मी. सोडणार नाही त्या डिंपलला. होय शपथ तुमचा तर मूड लयच खराब दिसतोय की. पण टेन्शन नका घेऊ तुमचा मूड नीट करते मी. आपल्या लग्नासाठी काय काय लागणार आहे ना त्याची लिस्ट केली आहे. हे बघा तुमच्यासाठी अंगठी, माझ्यासाठी मंगळसूत्र, घरातल्यांसाठी पोशाख, मानपानासाठी पोशाख, आचार्य, हॉल, पत्रिका. डॉक्टरले काय काय तयारी करायची. आपल्याकडे वेळ नाही जास्त. तुम्ही लवकर तयारीला लागा की. चालले पण तयारीला. लग्नामुळे खूप आनंद झालाय ना तुला. पण हे लग्न आपली वाट लावू शकतं. आता काय वाट लागणार आहे लग्नामुळं? डिंपल तुझ्या या लग्नाच्या हट्टामुळे आपण आतापर्यंत केलेल्या सगळ्या मेहनतीवरती पाणी फिरेल. ती मधू आत्ता कुठे माझ्या जाळ्यामध्ये अडकते आणि त्या जमिनीचा व्यवहार आपल्या मनाप्रमाणे व्हायच्या मार्गावर आहे. आणि तू हे लग्नाचं काय मध्येच खूळ काढलेस? डॉक्टर प्रत्येक गोष्ट आहे ना आपल्याला वाटतं त्याच मार्गाने होत नसते. कधी कधी वेगळ्या मार्गाने पण होती. फक्त आपण त्याचा विचार केलेला नसतो. तुझ्याकडे नसलेली अक्कल पाचवू नको. तुला नक्की काय म्हणायचं नीट सांग. अहो मला एवढंच म्हणायचंय या लग्नाच्या ड्राम्यात ना आपल्याला त्या जमिनीच्या कामात पण फायदा होऊ शकतो. तुम्ही त्या मधूला मधूचा कोण आहे? मध्ये बोलू नको. हा मधू मॅडम बोला. डॉक्टर तुम्ही म्हणाले त्याप्रमाणे वकील येणार आहेत आज. तर तुम्ही ते जमिनीचे कागदपत्र घेऊन येताय ना? आलोच. हो मी साईटवर तुमची माहिती वाचली आहे. हो मी स्थळ पाहते माझ्या मुलीसाठी. शिकलेली आहे. सोनाली नाव आहे तिचं.
पाठवते तुम्हाला तिचा बायोडाटा. आई काय चाललंय तुझं? तू काल म्हणाली होतीस तुझं लग्न नाही लावणार, नाही बघणार सर तुझ्यासाठी. का खोटं बोललीस ग? फोन दे इकडे. मी नाही देणार. सोनू तुला सांगितलं फोन दे इकडे. मी तुला शेवटचं सांगते हा, फोन दे. तू का खोटं बोललीस ते आधी सांग मला. इतकी वेळा पाया पडली मी तुझ्या, तू का ऐकत नाहीयेस ग माझं? आणि का माझ्या आयुष्याची माती करायला निघालीयस? ती चूकच मी केलेली नाहीये, त्याची एवढी मोठी शिक्षा का देतेस तू मला? मला शिकायचंय, माझं करिअर करायचंय, हे का कळत नाहीये ग तुला? मला बरोबर कळतंय काय करायचं ते. मी जे काय करते ना ते तूच मला करायला भाग पाडलेस. आतापर्यंत खूप लाड पुरवले तुझे, त्यानेच इतकी बिघडलीस तू, वाया गेलीस. पण आता बास, यापुढे तुझा कुठलाही हट्ट मी खपून घेणार नाही. बरं झालं तुझे बाबा लवकर गेले. ते जिवंत असते ना तर ह्यातली थेरं बघून कधीच आत्महत्या केली असती त्यांनी. मधू, अगं काय बोलतेस हे? तुझं तुला तरी कळतंय का? आपली तरणी ताटी पोरगी, तिच्याशी कसं वागावं, कसं बोलावं. अगं जर एवढीच अडचण होत होती तर जन्मालाच कशाला घातलंस? आव कुठं निघालाय? कुठं तुम्ही? कुठं निघालो म्हणजे? अगं माझ्या लेकीचं लगीन आहे, आराम करून चालणार आहे का? अगं अजून वाजंत्र्याला भेटायचंय, आचार्याला भेटायचंय, पत्रिका छापायला टाकायच्यात. काम काही कमी आहेत की का? आणि तू म्हणते आराम कर आणि झोप. कसं झोपून चालेल? वय झोपूनच राहायचं, अजिबात दगदग करायची नाही. माझ्या मदतीला मस्त लोक आहेत. अहो बजा भाऊजी, नामा भाऊजी, विंच्या भाऊजी तर आपल्या घरातलं लगीन असल्या का धड पडते ती. म्हणून म्हणती तुम्ही टेन्शन घेऊ नका, आराम करा. चला. माझ्या लेकीचं लगीन आहे आणि मी आराम करू होय? अगं तिचं लगीन ठरलेलं ऐकून ना मी अर्धा बारा झाल्यासारखं वाटते बघ. या बया, खरंच की डिंपलचं लगीन ठरलं ही कळल्यावरच तुमचा अर्धा आजार पळून गेला. आणि तुला सांगतो अर्धा आजार पण असाच बरा होईल. मला ना लय हाऊसमौस करायची, डिंपलची हाऊसमौस करायची. आता डिंपलचं लगीन कसं थाटामाटात पार पाडतो. लई नाचणार आहे मी, अख्खी बाटली संपून नाचणार आहे मी. आव चुकून बोललो मी. खरीच दारूला हात नाही लावणार. लावायलाच नाही पाहिजे. अव ही समज तुमच्यासाठी चाललंय ना व. तुमच्या शब्दाखातर डिंपलनी स्वतःची सगळी स्वप्न बाजूला ठेवली आणि लग्नाला एका पायावर तयार झाली. माझ्यासाठी नाही, माझा नाही, निदान तिचा तर विचार करा की व. आणि वय त्या अवदसेला दारूला हात लावू नका. अगं म्हणलं ना, चुकून बोलून गेले. आता मरणाच्या दारात उभा आहे. मला एवढं बी कळ ना वय काय चांगलं काय वाईट. तुला सांगतो मी खरंच दारूला हात नाही लावणार. घ्या बघू माझी शपथ. तुझी शपथ आयुष्यात कधीच दारूला शिवणार नाही. अरे ठीक आहे, तुम्ही आराम करा. आणि हा, घराबाहेर अजिबात पडायचं नाही. हा, लग्नाच्या तयारीचं आम्ही बघू. मंगल ऐक ना, ए मंगल, अगं थोडा बाहेर फिरून आलो असतं तर बरं वाटलं असतं ना मंगल. डिंपल मॅडम, ते या महिन्यात ना मला पैसे जरा जास्तच पाहिजे नाही. ते तुमच्या लग्नात मला एकदम स्पेशल मेकअप करायचा आहे, एकदम झुंकचुकू. हे तुझं झुंकू राहू दे, आधी हिशोब कर. अहो हिशोब काय मॅडम, होतच राहील ना. लग्नापेक्षा हिशोब महत्वाचा आहे का? हिशोब ठेवा साईडला. लग्न कसं एकदाच होत. माझी तिसरी वेळ आहे. ह्याच्या आधी मांडवात 2दा लग्न मोडले. आता पण होते का नाही माहित नाही. हा, होणार, नक्की होणार. अहो मी तयारीच तशी केली आहे. हा वय अशी काय तयारी केली की ज्यामुळे माझं लगीन मोडणार नाही? हाय का आता? तुम्हाला काय अशी तशी वाटली का मी? तुमच्या लग्नासाठी, खास तुमच्या लग्नासाठी ना मी ड्रेस शिवायला टाकणार आहे. आणि मेकअप तर असला भारी करणार आहे ना. आणि सँडल ड्रेसला एकदम मॅचिंग घेणार आहे. तुझ्या या तयारीमुळे माझं लगीन मोडणार नाही असं वाटतंय तुला? हा मग. अहो म्हणजे मी तयारीच तशी केली ना. डिंपल, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. पिंकी, आयुष्यपट डिंपल मॅडम, डॉक्टरना तर तुमच्याशिवाय आतापासूनच करमत नाही. कसलं रोमॅन्टिक डॉक्टर, चिंकू चिकू.
आले बर का. दरवाजा का होताय? लोक काय म्हणतील? हे काय? तुला जर माझ्याबरोबर लग्न करायचं असेल तर यावर सह्या करायला लागतील. कसले पेपर आहे ती? तुझ्या फायद्याचे. तुझ्यासाठी एक छोटस सरप्राईज आहे. लग्न आधी माझ्याकडून एक छोटस गिफ्ट समज. तुम्ही आणि मला गिफ्ट देणार? अहो बिनकामाचा 1 रुपया सुटत नाही तुमच्याकडनं. उगाच मला येडं बनवू नका. 1 मिनिट, तुम्ही कुठल्या मॅटर मध्ये मला अडकवत तर नाही ना? टिम्पल वेडीस का तुम्ही? असं का करेन? माझ्या विरोधात तुझ्याकडे कितीतरी पुरावे आहेत. नीलमच्या वेळी जे काही घडलं ते सगळे व्हिडिओज तुझ्याकडे. हे सगळं तुझ्याकडे असताना मी तुला अडकवायचा विचार तरी मनात आणू शकतो का? हिम्मतच कशी करू शकतो मी? आता आपण लग्न करणार आहोत, नवरा बायको होणार आहोत, मग एकमेकांची काळजी नको घ्यायला? ठीक आहे, तुझा नसेल विश्वास तर राहू दे. थांबा. काय? द्या तो पेपर इकडं. आता करते सया, पण मला जर फसवायचा प्रयत्न केला ना डॉक्टर, तर माझ्या एवढं वाईट कुणी नाही, ध्यानात ठेवा. नाही करत, सही कर. डॉक्टर साहेब अजून आले नाही? त्यांना कळवलंय मी, येतच असतील ते. हे बघा आले. खम्मा गणी, माफ करा, मला जरा उशीरच झाला. हे तुमच्या जमिनीचे कागदपत्र. डॉक्टर, खरं तर मी तुम्हाला तुमचे पैसे दिले नाहीयेत, त्यामुळे हे पेपर्स घेण्याचा नैतिक अधिकार तसा मला नाहीच आहे. अहो काय बोलताय मधु मॅडम? तुम्ही हे असं बोलून मला परका करताय बरं का? मी जरा पेपर बघू का? प्लीज चेक करून सांगतो. हो. पेपर्स तर ओके आहेत. पुढची प्रोसेस मी सगळी पूर्ण करून देतो. पण बाकीचे पेपर्स कुठे आहेत? हा, ते इथे मागे ठेवतो बघा. ओके आहेत. मधू, काय चालले तुमचे हे उद्योग? हे सुधीरला माहित आहे? माझा सुधीर आल्याशिवाय तू असलं काही एक करणार नाहीयेस. आणा ते इकडे पेपर. आई तुम्ही शांत व्हा. मी तुम्हाला नीट समजावून सांगतो. हे सगळं तुमच्या फायद्यासाठीच चाललंय. पर सुधीर घरात नसताना तुम्हाला मी काही एक करू देणार नाही. असं आपल्याला सोनूचं लग्न करायचं की नाही, त्यासाठी पैसे पाहिजेत की नाही, त्यासाठी चाललंय सगळं. सोनूचं लग्न करायचं नाही आणि मला माझी जमीन पण द्यायची नाहीये. मी तुम्हाला नीट समजावून सांगतो. मी आलोच, एकच मिनिट. या. म्हातारे, तुला काय गरज होती का बाहेरून बोलायची? मराठी हाऊस आली. पुन्हा जर का बाहेर येऊन काय बोललीस ना, जागेवर मारून टाकेल. जा, जाऊन झोप. जा लवकर. आई आजारी असतात ना, म्हणून अशा काहीतरी बडबडत असतात. मी आईना प्रेमाने समजावून सांगितलं. त्या तयार झाल्या या व्यवहाराला. वकील साहेब, ते जरा तेवढं लवकर. तुम्ही काय काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित. पण ते तेवढं जरा पैशाचं. नाही, त्याची काहीही काळजी करू नका. मी तुमची सगळी फी देईन. ठीक आहे, मग मी लागतो कामाला. हो, येतो. बरं मधु मॅडम, मी पण येतो. डॉक्टर, तुमची आयडिया नक्की काम करेल ना? मधु मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा. सगळं तुमच्या मनासारखं होईल.
आणि माझी आई. सोनू कुठे दिसलीच नाही. ती आत आहे, रागवली माझ्यावर. चला बघूया आपण तिचा राग जातोय का. सोनू दरवाजा उघड, दरवाजा उघड. सोनू, सोनू राग सोड, दरवाजा उघड. मी नाही उघडणार दरवाजा. का उघडू? सोनू ओरडू नकोस, दरवाजा उघड. मी नाही उघडणार दरवाजा. जा, तुला काय करायचं ते करून घे. तू आई नाहीयेस माझी. तुझ्यासारखी कुठचीच आई नसेल. तू एक नंबरची स्वार्थी आहेस. सोनू अगं काय बोलतेस तू? हे आई आहे तुझी ती. आई नाहीये ती माझी. मला वाटायचं माझे बाबा वारलेत म्हणून. आता वाटतंय या बाईला कंटाळूनच त्याने देवाकडे मरण मागितलं असणार. ती कधीच कोणाला समजून घेत नाही. काय स्वतःचीच मतं दुसऱ्यावर लादत असते. अभिची इच्छा नसताना हिने हिच्या इच्छेसाठी त्याला परदेशात पाठवलं. सोनू हे खोटं आहे. वाटेल ते बोलू नकोस. दरवाजा उघड आधी. नाही उघडणार मी दरवाजा. मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. जगात कोणाला तुझ्यासारखी आई मिळून दे अशी प्रार्थना करणार मी देवाकडे. इतकी वाईट आहेस तू. सोनू दार उघड. अगं तुझ्या अशा बोलण्याने आईला किती वाईट वाटत असेल याचा विचार कर. का विचार करू मी तिचा? तिने कधी केलाय का माझा विचार? हे बघ तू शांत हो. दार उघड, आपण शांतपणे बोलूयात. मला नाही कोणाशीच बोलायचंय. मला एकटीला सोडा. एकटीला सोडा मला. मधू मॅडम असा त्रास करून घेऊ नका. सावरा बरं स्वतःला. कशी सावरू मी डॉक्टर? तुम्ही पाहिलत ना सोनू कशी बोलत होती. माझी पोटची पोर माझ्याबद्दल असं बोलायला लागली तर माझ्या जगण्याला काय अर्थ राहणार आहे? हिचा जन्म झाला तेव्हा मला एक छान नोकरी मिळत होती बँकेत. हिला वेळ देता यावा म्हणून मी ती नाकारली. तरी मी स्वार्थी. हे आजारी पडल्यानंतर मी एक क्षणी हिच्यापासून लांब गेले नाही. तरी मी स्वार्थी. माझ्या आधी मी नेहमी हिचा विचार केला. माझ्या सगळ्या स्वप्नांचा त्याग केला. हे गेल्यानंतर हिला एकटं वाटू नये म्हणून सतत तिच्या आजूबाजूला राहिले. तरी मी स्वार्थी. तिला चांगलं आयुष्य जगता यावं म्हणून मी सतत धडपडते. तरी मी स्वार्थी. डॉक्टर तुम्हीच सांगा माझं काय चुकलं ते सोनू मला एवढं बोलली. माझ्यासारखी आई कोणालाच मिळू नये असं म्हणाली मला. मधू मॅडम तुम्ही रडू नका, शांत व्हा. हे पहा तुमच्या डोळ्यातले अश्रू बघवत नाहीयेत मला. तुम्ही प्लीज सावरा बघू.